सकाळी लवकर उठले, घरातलं सगळं आवरून आता स्वतःची तयारी चाललेली आहे। त्यात घरामध्ये या सगळ्यांची मस्ती चालली, अक्षदाची, सोनूची, ताऊची। मला अजून ऑफिसला जायचं आहे, पण कपडे वाळत घालायचे राहिले आहेत, तर मी आले आहे टेरेसला। आता ते झालं, आत्ता आले लगेच ऑफिसला। ऑफिसमध्ये अजून कोणी आलं नाही आहे, पण मी तर सगळ्याच्या आधी येऊन बसलेली आहे। आता हे झाले की चला ज्योतीकडे जायचं, कारण की आज आहे गुरुवार आणि मी हे सगळं उन्हाचं संरक्षण करते। अरे बापरे, भाऊजीने लगेच दरवाजा घाईघाईत उघडला। ज्योतीला एवढं शोधलं, पण ज्योती घरात कुठेच नाही सापडली, कारण ती बसली होती शॉपमध्ये। आणि नेमकं मग मी शॉपमध्ये गेले, अचानक तिला सरप्राईज दिलं। तिला म्हटलं चल पटकन आपल्याला जायचं आहे, तयारी करायची आहे। आणि हे बघा आम्ही झालो आहोत तयार, आणि आता मस्तपैकी आवरून आम्ही आत्ता जाणार आहोत मठामध्ये। आता बघा आम्ही जाताना चहा घेतला, कारण की आशापुरीचा हा फेमस मस्त चहा आहे। आता आम्ही भुर्र करणं निघालो आहोत गोगावले मठामध्ये। तर जस्ट पोहोचलो आहोत गोगावले मठामध्ये। मस्तपैकी स्वामींचं आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे। खूप गर्दी होती, गुरुवार म्हटले की गर्दी असतेच। त्यानंतर मला करायचं होतं शूट, त्यासाठी आम्ही आलो होतो भिडे पुलावरती। मस्तपैकी छानसं असं शूट केलं, पण अचानक लक्षात आलं अरे बापरे, वहिनींची ॲनिव्हर्सरी आहे, तर काय घेऊ। मग मी मस्त त्यांना छान असा ड्रेस घेतला। घाईघाईमध्ये घरी आले, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चाललेलं होतं। पटकन ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट दिलं, वहिनी पण खुश, भाऊ पण खुश, सगळेच खुश। आणि त्यांनी एवढा छान असा स्वयंपाक केला होता, म्हणजे आज आहे गुरुवार म्हटल्यानंतर व्हेजच करणार। पनीरची भाजी, चपाती असं छानपैकी केलं होतं। तुम्हाला माझे जर डेली व्लॉग बघायचे असेल तर नक्कीच मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चलो तो फिर बाय बाय, गुड डे।